मला एक दिवस त्याच्या पत्नीने मला विचारलं, सकाळची मार्गात आलो फक्त सेवकाकडे मला कोणाकडून समजले म्हणे की हा मार्गामध्ये एखाद्या सेवकाच्या तीर्थ पडून गेली त्याचं दुःख दूर होऊ शकते. म्हणजे दुःख कोणतं आहे? तुम्ही जास्त माझी पडून म्हणजे कामावर जात नाही आणि दोन श्वास असा प्रकार काही वाढत आहे म्हणजे तू त्याच्या कोणतंही घरी येऊन पाहता का? म्हणजे ते घरी येतील का नाही म्हणजे झोपण्यात पण येऊ शकत नाही. म्हणजे 6 वर्ष झाले ते कामावर बरोबर जात नाही, अजून जातात आणि प्रसंग असा आहे की दृष्टीचे वेगळ्या प्रकारामध्ये आहे, दृष्टी खाली होऊ शकते. माझ्या ठीक आहे, मी घरापर्यंत येतो. मी घरापर्यंत गेलो त्यांची अवस्था खाली झोपले होते आणि त्याचं नाव काय भूषण भाई म्हणतो तुम्ही उठावर बघा काय झालं. त्याला पुन्हा आता त्याची ज्योती महादेव देव होती दंडीवर. तर हा भिंगा प्रकारामुळे मला द्वेषात येतो आणि माझ्यावर कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे अंधश्रद्धेमध्ये फसले होते आणि अंधश्रद्धामध्ये फसल्यानंतर त्यांचा विश्वास माझ्यावर कोणीतरी काहीतरी केलेला आहे आणि त्यामुळे मी समोर जाऊ शकत नाही असं मला वाटते. म्हणजे त्यानंतर हा होत काही होत नाही, बाबांची कृपा आहे. तुम्हाला एक तीर्थ बनवून जाल का? म्हटलं हो तीर्थ बनवून देतो. आता त्याला 11 फुटाचा तीर्थ बनवून दिला तो रात्रभर शांत झोपला. शांत झोपल्यावर मला बरं वाटतं असं काहीतरी सांगायला बसले. त्यांच्या घरची पत्नी आली मला तीर्थ बनवून देता का? म्हणलं 3 तीर्थ बनवून देऊ शकतो पण त्याच्यानंतर त्याला विचार करावा लागेल. ह्या मार्गात मला प्रवेश करावा लागेल तर तुमचे दुःख दूर होऊ शकते. तुमचे विचार पक्का करा आणि मला सांगा तसे तुम्हाला मार्गदर्शन देतो. म्हणजे दुसरे तीर्थ म्हणून देतो, तिसऱ्या तीर्थांचा तुम्ही विचार करा आणि मला सांगा. त्याला दुसरे तीर्थ म्हणून गेलो तो दिवसभर त्याला खायला म्हणजे जेवण करायला सुद्धा लागला आणि माझा 2 गिलास ठेवायला बसला. ह्या मार्गामध्ये त्या तीर्थावर सुद्धा साधारण अनेक सुद्धा जागृत होऊ शकतो. जेवण करायला लागला, चांगलं वाटायला लागला पण त्यांनी नंतर विचार केला पुन्हा सायंकाळी तब्येत बिघडली. आता म्हटलं कसं पुन्हा सायंकाळी गेला काबूल आल्यानंतर बोलावलं आलं घरी गेलो. म्हणजे 21, 11 आणि 7 तीर्थ ह्या 7 तीर्थ शेवटच्या वेळी त्याचा विचार करा. तर त्याला 7 तीर्थ बनवून दिला आणि त्याला विचारलं आता कसं वाटते, आता पूर्णपणे बरं वाटते. आता मला त्याला मार्गात येण्याची परिभाषा केली. मी मार्गात तिथे मला चांगलं वाटते. तो मार्गापर्यंत त्यांनी 3 ते 4 घेतले. आदरणीय मी जी भक्त साहेब यांच्याकडून त्याच्याकडे तिच्याला घेऊन गेलो होतो त्यावेळेस चांदा आणि गंगापूरची कापड मार्ग असं बनायला होते. तिथे गेल्या विचार 3 दिवसात बरं वाटला आणि तो 4थ्या दिवशी आपल्या दुसरीवर जाईल झाला. दुसरीकडे चांगल्या प्रकारे 6 महिने पार केले. पण म्हणतात ना कुटुंबामध्ये कोणत्या काहीतरी असतो त्याच्या परिवारामध्ये त्याचा लहान भाऊ हा गोळा होता गावाला होता. त्यांचा मुलगा आदरणीय रणजित दिसेल आणि मला सांगितलं काकाजी म्हणजे अशाची गोष्ट आहे माझा काकाजी दारू घेऊन येत असते म्हणजे त्यांची कोणत्या प्रकारे सेवा करू नका. तुम्ही त्याला पाणी देऊ नका किंवा जेवण देऊ नका, तुम्ही त्याला बाहेर ठेवा. मम्मीने विचार केलाच नाही म्हणजे घरात घेतलं. म्हटलं आता कसं करायचं म्हणजे भीषण भाऊ काय अमृताचा म्हणजे निंबाळी हा मार्ग साफ आहे. या मार्गामध्ये मनातील पूर्ण कचरा निघून जाते, घरातील पूर्ण वाईट जे अंतर्गत ती निघून जाते. पण जे तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही म्हणू शकता माझा भाऊ माझा बाप माझी बहीण पण सगळ्या परिवार याच्यामध्ये जर वाईट व्यसन असतील की आपल्या हात चालणार नाही याच्याकडे विचार करावा लागतो. मला पहिलं सांगितलेलं की ह्या मार्गामध्ये वाईट विचार चालत नाही. आपल्याकडे मानव धर्माची शिकवण आहे त्याचा विचार करा. बैठकीत जा, बैठकीत गेलं तर तुम्हाला अनुभव मिळते. भाव करता येतो बैठकीत गेलेलं नाही आणि असे करता करता त्याला 1 वर्ष मोडला आणि 1 वर्षानंतर तो नेहमी ड्युटीवर जात होता. त्याने 1 दिवस सुट्टी पाळली होती. नंतर त्याला पुन्हा दमाचा हा श्वास अजून तयार झाला. त्याचा काका आला म्हणजे त्याचा लहान भाऊ आला आणि म्हणते भाऊ मी तुला पिंचरला येतो. पिंचरला ह्या हृदयाच्या सर्जरीवरच्या हृदयाच्या म्हणजे आपला दम श्वास आहे त्याच्यावर दवा मिळते औषध मिळते आपण पिंचरला जाऊ. त्यांनी मला विचारलं पिंचरला भावाबरोबर जास्त म्हटलं. म्हणजे असं तू भावाबरोबर जाती घेतो तर ठीक आहे पण तो दोषी आहे आणि त्या प्रकारात तू पण बसणं करू शकशील. माझी काही विचारी गॅरंटी नाही, तुझी काही गॅरंटी नाही म्हटलं. पण तुम्ही जाऊ शकता पण सांभाळून घ्या, सांभाळून घ्या आणि घेऊन घरी या.
आता हे गेले बाबा दोघे दोन भाऊ गेले, कोणी दारूला थांबत नाही. त्याची बसमध्ये असताना त्याची लक्ष त्या भट्टीकडे राहते. तो उतरला आणि भावाला सांगितलं मी थोडक्यात लवकर येतो. त्याने औषध घ्यायचं अगोदरच गाडीच्या भट्टीमध्ये गेला आणि त्यांनी वेतन केलं आणि भावाकडे आला. भाऊ म्हणजे चाल आपल्याला औषध घेऊन आणि गावाला घेऊन जाऊ. आता अशा करता करता ज्याने औषध घेतले आणि बस स्टॉपवर आला तर बस स्टॉपवर रमेश भाई मार्ग होता तो जागृत जोरात पडला आणि त्याच ठिकाणी त्यांना आपला प्राण सोडला. अशा प्रकारे त्या मार्गामध्ये संगत आवश्यक आहे, तत्वशब्द नियमाची शिकवण आवश्यक आहे. कारण आपण या मार्गामध्ये राहत असताना मी जेव्हा माहितीवर बोलत असतो ते तत्वशब्द नियमाने तुम्ही वागा, पण मलाही त्याप्रमाणे वागावं लागेल आणि आठवण वेळा लागेल. तत्वशब्द नियमाच्या शिकवणीप्रमाणे मी सुद्धा वागत शकलो पाहिजे. आपण सुद्धा वागाल एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या आगर बोलवत पुढे बघतो. धन्यवाद. भगवडबाबा परिसरातील बाबाचे सेवक कृष्णाबाई इल्लोरे हे थोडक्यात अनुभव सादर करतील आणि वेळेच्या भावनेनुसार कृष्णाजी इल्लोरे. आता नित्यने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान भावा हनुमान जी को प्रणाम. महांताजी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार जी नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर त्या वतीने लाभाच्या आदेशाप्रमाणे आज बेळगाव आराधना नगर या परिसरामध्ये बाबांचे सेवक सन्मान्य सचिन दादा भगत त्यांच्या निवासस्थानी मासिक नवजीवन कार्य फार पद्धतीचे स्वयं भगवान बाबांनी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आम्हाला सर्व प्रतिष्ठानचे तयारी मानव धर्माचे संस्थापक महांताजी बाबा गुरुदेव उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच बाबाला भगवत कार्याला वेळोवेळी सहकार्य करणारा मातेजी वाराणसी उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला लागलेले अध्यक्ष पार्टी या परिसरातील बाबांचे ज्येष्ठ सेवक गटातील कार्यकर्ते सन्माननीय सागर वर्गात आले त्यांना सुद्धा माझा नमस्कार. प्रामुख्याने या मंचावर उपस्थित मंडळांतर्गत बेळगाव या परिसरातील मार्गदर्शक या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय श्यामदास पंचवदे यांना सुद्धा माझा नमस्कार. प्रामुख्याने या मंचावर उपस्थित पार्टी या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय राघवकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. मंडळांतर्गत जगमंडळात या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय शंकरराव ओळा यांना सुद्धा माझा नमस्कार. प्रामुख्याने मंचावर उपस्थित सन्माननीय बाबा जयातील ती ज्येष्ठ सेवक सन्माननीय सार्वे साहेब, सन्माननीय नागपूरजी विहारजी आणि मंचावर उपस्थित गटातील कार्यकर्ते मार्गदर्शक कार्यकर्तागण ज्येष्ठ सेवक आदरणीय मानतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सेवक सेविका बालसेवक बालसेविका तसेच संचालन करते शाळा या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आतापर्यंत बाबाच्या कृपेने प्रत्येकाने आपापल्या अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परमेश्वरी कृपेचे जन्म कृपाची जागृत आहे आणि सत्य आहे. व प्रत्येकाने आपापल्या विचारातून आपापल्या अनुभवातून ते सिद्ध करून दिलेलं आहे. त्याचे महांताजी बाबा जिंदगीने आम्हाला तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून
जो एका परमेश्वराचा परिचय करून दिला त्याचा अनुभव आज आम्ही स्वतः दुःखी कष्टी मानव घेत आहोत. आमचा परिवार दुःखी होतो, भूलवादाचा खेळ होतो, गाडीचं व्यसन होतं. अशामुळे आम्ही पुष्कळ काही वैद्याने केले, डॉक्टरांनी इलाज केले, समाधान लागलं नाही. आणि त्यावेळेस सोडून भरपूर कमी राहायचे. सर्व केले कधी राहायचे की 1995 मध्ये आमचं त्रास झालं. त्यावेळेस कुटुंब 5 ते 6,000 कुटुंब या मार्गावरती होतं. प्रत्येक घरात गेलं की 1-2 सेवक 5 घराचे 4 घराचे असे प्रत्येक गावामध्ये मिळत होते. अशा वेळेस आम्ही मार्गाचा स्वीकार केलं इथे ते आहे. कारण की सेवक कमी असल्यामुळे त्या धर्माचा परिचय कुणालाच नसल्यामुळे, कारण का पहाटेला उठावं लागते. पहाटेला 5-5:30च्या दरम्यान विनंती करावी लागत होती. आज मला घरोघरी टंक्या लागूनच आपण घरच्याच पाणी वापरतो. पण त्यावेळेस ही परिस्थिती होती का विहिरीचं पाणी आणून आंघोळ करावं लागत होतं. किचन पासून अंगणापर्यंत 16 गोबरचं होतं, पाणी नव्हती. ही परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीमध्ये त्या धर्मावर जर आपण पाहतेले पूजा करायला बसलं तर अनेक वाले तेच विचार करत होते का पाहतेले इथून काय करत आहे, आमच्या घरात जागेपणा तर नाही करत आहे. म्हणजे हे मनामध्ये विचार होते. परंतु परमेश्वराने त्यावेळेस जो कोणी दुःखी कष्टी मानव या मार्गाशी जिल्हा टीबी, कॅन्सर, महारोग हे साध्य रोग हे एका क्षणामध्ये दूर झाले. आणि चांगले अनुभव त्याविषयी पुष्कळ आहे. तुमचं वादराजी लिहिलं मोहदिराचा कोण होता, महारोग अंगावर होतो, चांगले करता कधी दुर्गंध शरीराची येत होती, परंतु बाबाच्या कृपेने आज ते दूर झाले. तर अशी ही लहान कृपा आहे. आणि मी जास्त वेळ न घेता हा त्यागामधल्या जे हा 12 वर्षाचा शुद्धी करण्याचे कार्य आले, या कार्यामध्ये जे अनुभव इच्छाशक्ती असली तर सर्व काही मिळते. इच्छा नसेल मला काहीच पुढे होणार नाही. पण बाबांनी जे 4 तत्वे 305 नियम दिले, 4 तत्वे हे तेलाच्या ज्योती आणि 5 नियम हे कापडाच्या ज्योतीप्रमाणे आहे. ज्योत वर जाते तर गृहस्थी प्रत्येकाची वर आली. पण या शुद्धी करण्याच्या कार्यामध्ये गेला आदेश निघाला. माझा मुलगा नागपूरला आला आणि मंडळात भेट दिली. तर तिथं त्याला ऐकायला मिळालं का शुद्धी करण्याचे कार्य लेटर निघायचं होतं 4 जुलैपासून सुरू होणार आहे. तर तो मुलगा नंतर घरी आला आणि घरी त्यांनी आपल्या आईचे ते शब्द सांगितले. मम्मी मला पुढच्या महिन्यापासून 12 वर्षाचा शुद्धी करण्याचे कार्य होत आहे. तर तू सांगायला लागले म्हणजे माझं कसं माझं तर बीपी आहे आणि शुगर आहे. काय आहे? बीपी आणि शुगर आहे. तर मला माझी करणारच नाही. म्हणजे आईचा आणि मुलीचा संवाद झाला मुलाचा. आणि 2 दिवसानंतर तिने मला सांगितलं म्हणजे दादा गेला होता असे न्यूज घेऊन आला. म्हणजे सत्य आहे. 4 जुलैपासून या कार्याला सुरुवात होणार आहे. पण मला बीपी आहे आणि शुगर आहे, औषधीशिवाय माझे जमतच नाही म्हणून. तर म्हणजे मी तिथं म्हटलं तुला तुझी इच्छा शक्ती, तुझी इच्छा असेल तर भगवंता करायचे काय करू होतं पण विनंतीच करायची. पण नाही मला माझी इच्छा आहे. काय म्हणा माझी इच्छा आहे म्हणा. तर मग भगवंताला सांग, मला सांगून काही उपयोग नाही. तो भगवंत जर तुझ्या ऐकत असेल तुझ्या तुला मला सांग. तर पहा तुम्ही
16 तारखेला आमची स्पर्धा झाली आणि 14 तारखेपासूनच पुन्हा सकाळपासून सकाळीच विनंती केली, भगवंतापुढे शब्द ठेवले. बाबांनी मला या 12 वर्षानंतर येणारे कार्य आहे ते 12 वर्षानंतर आले म्हणे. शुद्धीकरणाचे कार्याने आमच्याकडे तिसरा त्याग आहे. कुठला? 12 वर्षानंतरचा हा तिसरा त्याग आहे आम्ही बोलवलो. तर तुम्ही भगवंतापुढे शब्द सांगितले, बाबा मला हा 12 वर्षानंतरचे कार्य आले, मला हे कार्य करायचे आहे, माझी इच्छा व्यक्त आहे, पण माझे औषधी सेवन आणि मृत्यूच्या गोळ्या सुरू आहे. तर बाबा त्या गोळ्या खाणं बंद करून 2 दिवस विनंती करते आणि 3ऱ्या दिवसपासून या गोळ्याने बंद करतो. भगवंतापुढे तुम्ही शब्द ठेवला, योग मागितलं आणि 16 जून पासून कार्य कधी सुरू होणार होते? 4 जुलै करते. नाही म्हणजे माझे हे ट्रेनिंग झाली, माझे कार्य हे सोपे जातील, मला अडचण निर्माण होणार नाही. म्हणून तुम्ही 16 जून पासून त्या गोळ्याखाना शुगर आणि बीपीचं बंद केलं. बंद केल्यानंतर कार्य सुरू झाले. कार्य सुरू झाल्यानंतर तुला त्या कार्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण आली नाही. नाही गोळीची आठवण आली, नाही कॅप्सूलची आठवण आली. कार्य सुरळीत पार पडलं, हवन कार्य पार पडलं. सर्व काही शांत वातावरणामध्ये बाबांनी ऐकलं. तिच्या शब्दाला मान दिलं, तिची इच्छा जी होती कार्य पूर्ण करण्याची, तो कार्य भगवंतांना घडवून आणले. आणि ती सागरला तुला बघ वाटू लागलं. तर मला असं वाटत आलं. तर म्हणजे ते बाबाला सांग, जे तुझ्या गोळ्यात किंवा आपल्या गोळ्यात होतात, तुझी जी इच्छा होती ते भगवंतांना परिपूर्ण केली. आता गोळी सत्य ठेवलं तेव्हा त्यांनी पुढे केलं. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एकच आहे, तुमची कृपा जागृत आहे. त्याच्याकरता आमचं एक चित्त, एक लक्ष आणि एक भगवान कोणतेही कार्य करत असताना कोणतेही कार्य करा, कोणतेही कार्य करा, तत्व शब्द नियमात राहून जर आपण कार्य केले तर भगवंताला ऐकायला लागेल. पण तुम्ही त्यांची ऐकायला ठेवा. बाबांनी सांगितलं भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत भगवंताला आवडणारे. जे बाबांनी आम्हाला त्यांना भगवंताला ज्ञान लावलं, ते जर आमच्याकडून त्यांना जात असेल तर त्या भगवंताला ऐकावं लागेल. पण नाही ऐकलं तर समजून जायचं फरक माझ्यात असेल, मी कुठेतरी कमी जागृत आहे. शब्दामध्ये शब्द रूपाने आपल्याला हे कृपा मिळालेली आहे. मार्गदर्शक जे शब्दच देतो, उद्यापासून तुम्ही दिवसाची तीर्थ करा, हा शब्दाला महत्व देणं हे गरजेचं आहे. म्हणून या कृपेला समजणं, समजून घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून आपण अनेक देवाचं विसर्जन केलं, आपल्याजवळ काहीच नाही, मग हा एकच आहे. आता एकाला कसं टिकवता येईल हे आपल्या हातामध्ये आहे. कारण का आपण वचनबद्ध आहे पहिल्या दिवशी मध्ये आपलं भगवत नामतं. म्हणून मला एक म्हणायचं आहे जाता जाता, अनेक देवाचे कोण विसर्जन झाली समाधानी, शोकावरती कृपा माझ्या बाबाने केली, मान कृपाच्या बाबाची विसरू नका हो तुम्ही, संकटातून मुक्त केले बाबा हनुमानी, ऐका हो शोकांनो, ऐका हो शोकांनो, ऐका हो शोकांनो, ऐका हो शोकांनो. म्हणून बाबांनी जे आम्हाला शिकवून दिली त्या शिकवण्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करणं हे गरजेचं आहे. म्हणून कर्मभूमी के दुनिया में श्रम सभी को करना है, कर्मभूमी के दुनिया में श्रम सभी को करना है.
भगवान तो लकीर आगे देता है, लेकिन इसमें रंग हमें भरना है, रंग हमें भरना है, रंग हमें भरना है. म्हणून रोज बोलून मी माझे अनुभव आपले विचार या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांना माझा आदर होतो. धन्यवाद काकाजी, तुम्ही समर्थाचा अनुभव कव्हर केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर परमपूज्य परमात्मा शिवमंडळ वडवणनगर मंडळ अंतर्गत कार्यकर्ता राजेंद्र भाऊ हे आपल्याला थोडक्यात अनुभव सादर करतील वेळेच्या नुसार. आपण येथील पडणार भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज 9 अहवाल सचिन भाऊ भगत यांच्या इथं निश्चित पार पडले. एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझ्या पडला तसेच आमचे सगळ्याचे हेराव भाऊ त्यांना माझ्या नमस्कार. संपूर्ण मंच कार्यकर्ता त्यांना माझे नमस्कार. सगळे सेवक सेवकिनी बालगोपाळ त्यांना सगळ्याला थोडासा बहुत लंबा आहे, लेकिन मी थोडक्यामध्ये सांगितलं. मी या मार्गामध्ये यायचं कारण माझ्या बियरबार होता वाठोळ्या चौकामध्ये देवीन नावाचा चालल्यानंतर माझ्या मागे एवढं गारपीट आलं की रूपरेषा मला अगोदरपासूनच माहिती होतं ह्या मार्गाच्या. कारण का मी दारूच्या व्यसनी होतो. भलाई मी दारूच्या व्यसनी होतो. त्यामुळे माझ्या ऍक्सिडेंट झाला. माझ्या मोठ्या भावाच्या मुलीच्या मी लग्न घेऊन शिर्डीला निघलो होतो मी गावासाठी. माझी होमनी गाडी होती, त्या शोरूमच घेतली होती. आमचे एक रोगच लागल्यासारखं झाला. काय त्या पनीर मध्ये त्या दुकानानं त्रस्त होऊन जादू टोले सगळ्यात जास्त मी जादू टोल्यानं मी हरगासलो. मी खालच्या मनुष्याला कधीच मागे पुढे तरी तिला माहिती आहे मार्गाची काय दुकानदार असते वाटवण्यातून कमीत कमी 70 घरं पण त्यांनी आपण सगळ्यात आलेलो आहोत. आज मी त्या वाटवण्यामध्ये 10 लाख रुपये वर्षाचे खर्च करत 10 लाख एक्स्ट्रा मी बसवले मूर्ती. तिथं त्या टायमात कमीत कमी 15 ते 20 हजार लोक 10,000 लोक तर आरामशीर जेवण करेल. तेलाच्या डब्यापासून तर कचऱ्याच्या पोट्यापर्यंत आज एवढं करून मी मला कोणता भगवान आला नाही आला. आखिर मला एका भगवंताच्या मी माझ्या पायानं एवढा रस्ता होऊन गेलो होतो तर त्याची आमचे मार्गदर्शक मोहनभाई जिसकडे त्यांच्याकडे गेलो आपण नाही केलो बी नाही. तर मी त्यात पूर्ण आपला घर बाहेर सगळं सवाल साफ करून सगळी मग त्याच्या इथं गेलो. 3, 7, 11चे कार्य केले. 2013 मध्ये मी या मार्गामध्ये प्रवेश झालो होतो. 2013 मध्ये मला त्यागाचे हवन करायला लावलं भावन. कारण का मी त्याच्यासोबत जास्त राहावं आणि माझ्यावर एवढी कडी नजर होती त्याची माझ्या मार्गदर्शकची का ह्या करते किंवा नाही करते. तो माझे मार्गदर्शक बिलकुल 4:30 वाजता ते उठून जायचे आणि पुऱ्या वस्तीभर चक्र मारायचे. लेकिन त्या टायमात माझ्या राईनं घाटाकडे होतं तरी पण ते मग माझ्या लाईट चालू आहे का बंद आहे का उठला किंवा नाही उठला यांनी एवढी म्हणजे नजर ठेवे काय हा कार्य करत आहे का नाही करत आहे. भगवंताच्या कृपेने मला त्याग घडला आणि आजच्याच रोजा दिवाळीच्या आज माझ्या इथं त्याग घडलेला होता. आज ह्या दिवाळीच्याच रोजी माझा त्याग घडला 2013 मध्ये. ह्या प्रकारे माझं जीवन आहे. आता अचानक माझ्या संत पहिलं काही करायचं विचार नव्हता. घरी नाही म्हणलं हवन करून तरी आपण निपटून देऊन म्हणलं घरच्या घरी. लेकिन माझ्या सप्ताह का म्हणलं आता आपले रिश्तेदारी आहे बाहेरचे ते कधी घर पाहिजे तर त्या कारणानं
वास्तुकामध्ये आमचे काकाचे जेव्हाही दारू पिऊन आलेली, दारू पिऊन आल्यानं ते घरामध्ये अशी वाद आली. आता नाही बोलवलं तर आपल्यावर मुसीबत, मावर मुसीबत आली. त्याच्यात दुसऱ्या दिवशी कधी का मी आता कुंभमेळा चालू होता, माझ्या ट्रॅव्हलचं काम आहे. आता कुंभमेळ्याला आता मी फ्री झालो, हवन झालं, सगळं झालं. आता मी माझी गाडी माझ्या हातात दे. तर पप्पा म्हणे हा एक चक्कर मारून येतो म्हणे आणि मग दुसऱ्या 2 तारखेला मग तुम्ही चालले वेगळा म्हणे. कसं आता माझ्या इथं ते चूक तर झाली होती दारूची. तर दारूची माझ्या भोगणार माझ्या मुलाला भरणं पडलं. ते माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला प्रयागराजच्या सामने. भगवंताने एवढं तर कोणाच्या अंगातलं एक रक्त नाही काढलं, काही नाही. माझ्या मुलालाही माझ्या डोळ्यातले आसू माझ्या डोळ्यामध्ये माझ्या मुलगा दिसल्याशिवाय मला काही चैन नाही होतं. मला एवढी त्या गाडीचा ऍक्सिडेंट पाहिला, ते फसू पाहिले तर मला पोरगं वाटलंच नाहीये ते ऍक्सिडेंट पाहून तुम्ही. अशी ते गाडी डिवायडरच्या दिशामध्ये पूर्ण हे झाली होती. अशी घटना घडली आणि भगवंताच्या कृपेने माझ्या खिशामध्ये त्या टायमात 10 रुपये बी नव्हते. आता मुलाला आम्हाला जाणारे कसं कोण्या पद्धतीने जाऊ. तर मग त्याच्या विना आमचे फकीराभाऊ जीपसाठी आता माजी संचालक त्यांच्याकडून 10,000 रुपये उसने घेऊन त्यांनी मी मुलाला आणायला गेलो. इथून 40,000 रुपयाची किरण केली, कारण का गाडी येण्याजोगती नव्हती. हे एक परिवारामध्ये एकच लोकल बोलवा, लेकिन रिश्तेदारी दारू आलेले नाही बोलवा. हे मायावर पूर्ण तरीकेने माझे विकली. मी भगवंताला माफी मागितली. मी आजच्या जीवनात मी कधी आपल्या दारू गेले कोणतेही माझे रिश्तेदार राहिले मी आपल्या घरी बोलवणार नाही. मी असं भगवंताची मी माफी मागितलो. माझ्या अनुभव अधिक बहुत लंबे आहे. काही शॉर्टकट म्हणजे अधिक वक्तव्य बोलायला भरपूर गेले आहे. एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला नमस्कार करतो. सगळ्याला माझ्या नमस्कार. पुन्हा एकदा त्यांना खरोखर आहे भगवंताचे जर तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य केले तर भगवंत तुम्हाला आड येईल. आणि खरोखर गाडीवाला आपण घरी होतो आणि त्याचा आपल्याला पनिशमेंट मिळतो. म्हणून सर्वांनी लोकांनी लक्षात द्यावं आणि एक एकदा घडू द्यावं ना अजून सर्वांना आग्रहाची विनंती करतो. यानंतर परिसरातील गट नंबर 9चे मार्गदर्शक या घरमालकाचे मार्गदर्शक श्रीमान चंद्रराव पंचपते हे आपल्याला मार्गदर्शन सांगितलं असून त्यांना विनंती करतो. सर्वांना मनस्ताने माझे मागचे खरेदी कार्य नुकते पार पडलेले पण नुकतं एका परमेश्वरी त्यांना माझा प्रणाम. त्याप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माची संस्था त्यांना माझा प्रणाम. बाबांच्या या संघटना जीवनामध्ये आपल्यासाठी दुःखी वस्तू या मानवाला जगण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांचा मातेश्री घराण्याची उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. त्याप्रमाणे आजच्या भगवद्गीताच्या चर्चा समितीचे अध्यक्ष सायडी गट नंबर 9 या गटातील कार्यकर्ते सन्माननीय